कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी स्मिता माने आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. आजच्या मननाचा विषय आहे पावसा पावसा पुन्हा ये. आजच्या मननासाठीचा शास्त्रभाग आहे योहानाचा 15वा अध्याय 1 ते 11 वचन. आणि आजचे विशेष वचन आहे, तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. योहानाचा 15वा अध्याय 8वे वचन. भूमीने अवश्य फळ देणे हा जमिनीने पावसाला दिलेला प्रतिसाद होय. पाऊस वरून पडतो. देव आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतो यासाठी की आम्ही विपुल फळ द्यावे. पतनापासून आमचा बचाव व्हावा म्हणून आपण फळ देणारे बनले पाहिजे. पाऊस म्हणजे देवाचा आत्मा, देवाचे वचन आणि देवाची कृपा याचे दर्शक आहे. यातील प्रत्येक आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर जो अपेक्षित प्रतिसाद आहे याविषयी आपण थोडक्यात अभ्यास करू. देवाचा आत्मा हा पाऊस आहे. यात दुहेरी प्रतिसाद अपेक्षित आहे. पहिले म्हणजे आमचे चारित्र्य. आत्म्याची फळे म्हणजे प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, सभ्यता आणि आत्मसंयम ही आहेत. गलतीकारास पत्र याचा 5वा अध्याय 22 ते 23 वचन. ही आत्मिक फळे प्रकट व्हावीत म्हणून पवित्र आत्म्याचा आम्हावर वर्षाव होतो. याच्या उलट जर आम्ही देहाची कर्मे करू लागलो तर आपल्याला काट्याकुसराशिवाय काही लाभणार नाही. गलती 5:19-21. पवित्र आत्म्याशी सहकार्य करून आम्हामध्ये ख्रिस्तासारखे चारित्र्य निर्माण होण्यासाठी आपण प्रयत्नशील असलेच पाहिजे. देवाच्या आत्म्याचा वर्षाव होण्याचा दुसरा उद्देश म्हणजे आम्ही ख्रिस्ताचे विश्वासू व सामर्थ्यशाली साक्षीदार बनावे. प्रेषित 1:8-2:17. पवित्र आत्मा मिळूनही जर एखादी ख्रिस्ती व्यक्ती आळशी, निष्क्रिय आणि सुवार्ता प्रसाराबाबत उदासीन बनली तर त्या व्यक्तीवर देवाच्या पावसाचा जो वर्षाव झाला आहे तो व्यर्थ गेला आहे असे समजावे. दुसरे देवाचे वचन म्हणजे पाऊसच. अनुवाद 32वा अध्याय 1 आणि 2 वचन. त्याला प्रतिसाद म्हणजे विश्वासामध्ये वाढ होणे.
विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. रोमकरास पत्र 10 अध्याय 17 वचन. देवाचे वचन वारंवार ऐकूनही जर आपण अविश्वासू राहिलो तर आपण काटे कुसळे यांचीच वाढ करत आहोत. त्याच्या वचनाद्वारा आम्हामध्ये वृद्धी होते. वचनाच्या निर्या दुधाची इच्छा धरा, यासाठी की तुम्ही वचनात वाढावे. 1 पेत्र 2 अध्याय 2 वचन. विश्वासणारे जे प्रत्येक उपासनेस हजर राहून प्रत्येक उपदेश ऐकतात, परंतु त्यांची कधीही वाढ होत नाही. ही काही असामान्य गोष्ट आहे असे नाही. हे उघड आहे की ते आपल्या जीवनामध्ये सत्याचे लागूकरण करीत नाहीत. वचनाप्रमाणे कृती करणारे ते आशीर्वादित होतात. याकोब 1 अध्याय 23 आणि 25. तिसरे, पाऊस हा देवाची कृपा दर्शवितो. कृपेच्या आत्म्याचा मी आपल्यावर वर्षाव करीन. जकर्या 12 अध्याय 10 वचन. येशू ख्रिस्ताच्या द्वारा आपणास देवाची कृपा विपुल प्रमाणात मिळाली आहे. योहान 1 अध्याय 16 आणि 17. आपण कृपेच्या अधीन आहात म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालविणार नाही. रोमकरास पत्र 6 अध्याय 14 वचन. आमची जबाबदारी आहे ती म्हणजे प्रभूच्या कृपेवर संपूर्णपणे अवलंबून राहणे आणि प्रत्येक मोहाला नकारात्मक प्रतिसाद देणे. जर आपण पापामध्ये सतत राहू आणि त्यामुळे आपल्याला देवाची क्षमाशीलतेची जी कृपा आहे तिचा गैरफायदा घेतल्यासारखे होईल. रोमकरास पत्र 6 अध्याय 15 वचन. देव आम्हावर त्याच्या पावसाचा वर्षाव मुक्तपणे करत आहे. त्याच्या आत्म्याचा वर्षाव अमाप आहे. त्याचे वचन भरपूर आहे. त्याची कृपा विपुल आहे. आपण जर त्याला होकारात्मक प्रतिसाद दिला तर आपले पतन होणार नाही. आपण प्रार्थना करूया. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव, धन्यवाद देतो. प्रभू, तो आपल्या आशीर्वादाचा वर्षाव आम्हा पाप्यावर करतोस. आम्हाला जे लागेल ते झोपेतही देतोस. या तुझ्या दयेबद्दल तुला धन्यवाद देते. तुझे आभार मानते. देवबापा, तुझी कृपा आम्हावर विपुल केलेली आहेस. या कृपेला प्रतिसाद देण्यासाठी तो आमचे सहाय्य कर. तुझ्या वचनामध्ये, विश्वासामध्ये अधिक वाढण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन कर. तुझ्या वचनाप्रमाणे कृती करण्यासाठी आमचे मार्ग तू मोकळे कर आणि होऊ दे आम्हाकडून तुझी सेवा, गौरव, स्तुती, आराधना. ही लहानशी विनंती आमचा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने मागते म्हणून एक बापा. आमेन.